लोकभाषा, दुसरी झाली ज्ञानभाषा आणि तिसरं जेव्हा तिला मिळते राजभाषा कधी होते ती, ज्या वेळेला राजव्यवहार त्या भाषेत होतो, शासकीय व्यवहार त्या भाषेत व्हायला लागला की ती राजभाषा होते. आणि याची सुरुवात सर्वांचे परम आदरणीय असलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे बरं का. बालरंजन पुणे यांच्यातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्यात्या प्राध्यापक मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांनी मराठी भाषेबद्दल आज सर्वांशी संवाद साधला. त्याचा हा भाग आपल्यासाठी. आजच्या कार्यक्रमाविषयी नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि ही आपल्या सर्व मराठी लोकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि अनेक प्रकारे जल्लोष पुण्यातही केले गेले आणि सगळ्याच ठिकाणी मराठी माणूस जिथे जिथे आहे तिथे तिथे ते केले गेले. तर आज आपण नादी संवाद कौशल्य असा एक विषय आम्ही बोललो होतो, कारण नुकता त्याचा अभ्यास आहे आणि त्यात उत्तम वक्ते आहेतच, त्यामुळे कुठल्याही विषयात बोललं तरी तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. परंतु आपण मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे माझी मराठी बोलू कौतुके असं आपण हे केलं आहे. आणि आपण बालरंजन केंद्रात दर मे महिन्यात एक 15 दिवसाचं शिबिर घेतो मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी याच्यासाठी. कारण आपण भाषा कशी शिकतो, भाषा काही जन्मजात कौशल्य नाही आहे, ते आपलं अर्जित कौशल्य, आपण मिळवतो ते कुठली भाषा बोलतो ते. आणि घरात जी मातृभाषा असते ती आपोआप कानावर पडल्यामुळे आपल्याला समजते, बोलली जाते. तर पहिल्यांदा ऐकणं, मग बोलणं, मग वाचणं आणि मग लिहिणं, अशा टप्प्यांवरनं आपण भाषा आत्मसात करतो. पण सध्या आपल्या घरांमध्ये पहिल्याच टप्प्यावर ती भाषा संपेल का काय असं वाटायला लागतं. कारण ऐकूच आलं नाही मुलांना, ती भाषा कानावरच पडली नाही तर ती पुढे बोलणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अवघड जातील. तर म्हणून आजचा या कार्यक्रमाचं ह्या प्रकारे औचित्य आहे की आपण मुलांशी आता त्या सांगतील काय काय करायचं म्हणजे आपली भाषा आपापल्या घरांमधनं जिवंत राहील. तर मी रुपाली ताईला विनंती करते की तिने मुक्ताताईंचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आता मी आपल्याला प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देते. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत प्राध्यापक मुक्ता गरसोळे कुलकर्णी, संस्कृत अभ्यासिका, संशोधिका, संत साहित्य निपुणकार, व्याख्यात्या ही मुक्ताताईंची खास ओळख. त्या स्वामी गोविंददेव गिरीजी सुनीलजी चिंचोळकर यांच्या शिष्या आहेत. संस्कृत स्तोत्र सुबोध या संस्कृत स्तोत्राच्या गायन व निरूपण या कार्यक्रमाच्या त्या सादरकर्त्या आहेत. मुक्ताताईंना माहेरून वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाचे मामासाहेब दांडेकर यांचे चरित्र लेखन देखील केले आहे. तसेच बहुभाषिक प्रसारदान, रंजक संस्कृत, नेल्सन मंडेला जिद्द व जागृती, भूगोल, दिन हा कशासाठी, भारतरत्न भीमसेन अशा अनेक पुस्तकांचे लेखन व संपादन केलेले आहे. गेले अनेक वर्ष दूरदर्शन, आकाशवाणीसाठी संहिता लेखन, निवेदन व सादरीकरण त्या करतात. सर्वांसाठी संस्कृत या संकल्पनेतून संस्कृतचा प्रचार करण्याचे मोठे कार्य ते करतात. दासबोधातील लाईफ मॅनेजमेंट, श्री सूक्तातील राष्ट्रवाद व अर्थवाद, प्राचीन वाङ्मयातील पर्यावरण रक्षण याद्वारे प्राचीन भारतीय संस्कृतीची नव्या पद्धतीने नव्या जगाला ओळख करून देण्याचा त्या प्रयत्न करतात. भारताबाहेरील परदेशातील मराठी बांधवांसाठी ऑनलाईन माध्यमातून व्याख्याने देतात. संत रचना, अभंग गायन अशा कार्यक्रमाचे सादरीकरण मुक्ताताई उत्तमरित्या करतात. सिम्बॉयसिस आणि MIT या शैक्षणिक संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापिका म्हणजेच व्हिजिटिंग लेक्चर म्हणूनच त्या कार्यरत आहेत. आनंद डोह पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर संस्कृत भाषा पुरस्कार, स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार, लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार, गुरुदक्षिणा पुरस्कार, कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला मी आपल्या सर्वांशी संवाद करण्याची विनंती करते. नमस्कार. बालरंजन केंद्राच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझा मनपूर्वक नमस्कार. माधुरीताईंबद्दल पहिल्यांदाच कृतज्ञ
मराठीमध्ये एक म्हण आहे, योजकच तत्र दुर्लभ. चांगली योजना करणारी मंडळी हल्ली फार दुर्लभ होत चालले. वर्तमानपत्र पाहिल्यावर आपल्याला पहिल्या दिसतात त्या वाईटच बातम्या दिसतात. पण आज समाज ज्या पायावर उभा आहे तो पाया चांगल्या मंडळींनी आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमांमुळेच असतो असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे असे जे विविध कार्यक्रम होत असतात त्यातनं काहीतरी विचारमंथन घडतं आणि त्या निमित्ताने समाजातला काही चांगला विचार करणारा वर्ग एकत्र येतो. हे या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे माधुरीताईंबद्दल सुरुवातीलाच कृतज्ञता व्यक्त करते. बालरंजन केंद्राच्या सगळ्या ताया, भारती दिवस मधल्या काही पदाधिकारी, अनेकदा या हॉलमध्ये येऊन माझे विचार मांडण्याची मला संधी मिळाली. त्यानिमित्त मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आणि आज एक वेगळा विषय घेऊन आपल्या समोर मी आली आहे, कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या मातृभाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अगदी सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट, भाषा यातला श षटकोनातला आहे. आपण बऱ्याचदा 90% लोक भाषा शामृगातला श उच्चार करतो, कारण पटकन जीभ ही सुलभ उच्चाराकडे, सोप्या उच्चाराकडे वळते. त्यामुळे लहानपणापासून भाषा श शामृगातलाच पटकन म्हणला जातो. मला असं वाटतं आजच्या व्याख्यान ऐकल्यानंतर किमान भाषा हा उच्चार आपण केला तरी कार्यक्रमाचं मला काहीतरी फलित मिळालं असं मला वाटतं. त्यामुळे सुरुवातीलाच कुठलीही भाषा असो श षटकोनातला आहे, शहामृगातला नाही, हे जर लक्षात घेतलं तर मुलांनाही आपण ते सांगू शकतो. पालकांसमोर बोलताना मला विशेष बरं वाटतं, कारण मी सुद्धा एक पालक आहे. आता माझा मुलगा या एज मधनं गेलाय पुढे वयातनं, आता बराच मोठा झालाय. पण मला आठवतं माधुरीताई काही वर्षांपूर्वी याच याच्यावर मी त्याला जेव्हा घेऊन आले तेव्हा तो माझ्याबरोबर मुद्दामून आला आणि मला या बालरंजन केंद्रात खरंच त्यालाही घालायला आवडलं असतं, पण केवळ भौगोलिक अंतरामुळे ते शक्य झालं नाही. पालकांसमोर संवाद साधताना आज आपण जो विषय घेतलाय तो मराठी भाषा हा प्रामुख्याने, मग त्यातनं संवाद कसा साधता यावा आणि मराठीतनं संवाद साधता साधता इतरही संवाद कौशल्य आपण पाल्यांमध्ये कशी रुजवावी आणि पाल्यांनी समाजामध्ये वावरताना ती संवादाची जी मूल्य आहेत किंवा कौशल्य आहेत ती कशी वापरावी यासाठी आपण प्रयत्न करूया. यासाठी माझे काही विचार मांडते. मी पण तुमच्यासारखीच एक आई आहे आणि आई पण हे सतत अनुभवातनं शिकण्याची गोष्ट आहे. आई पण हे काही आपल्याला कोणी कोर्स करून मिळत नसतं, ती अनुभवातनंच येते. आपणही धडपडतो, अनेक वेळेला आपल्यालाही नवीन अनुभव येत असतात आणि त्याच अनुभवातनं मीही गेली आणि अशा रीतीने मी तुमच्यासमोर फक्त काही अनुभव शेअर करते, अनुभवांची देवाणघेवाण करते, एवढी प्रामाणिक माझ्या मागे भूमिका आहे. सुरुवातीलाच माधव जुलियनांची एक कविता आहे, ती लिहिली फार पूर्वी होती बरं का माधुरीताई. मराठी असे आमुची माय बोली, जरी आजही राजभाषा नसे. माधव जुलियनांची माफी मागून, क्षमा मागून मी आज त्यात थोडा बदल करून त्यातल्या 4 ओळी तुमच्या समोर सादर करते. राजभाषा नसे नाही, आता राजभाषा असे म्हणूयात आपण. आणि नसो आज ऐश्वर्य त्या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. माऊली म्हटल्यावर माझी पण आई आली माऊलीची हे काढल्या. नसे आज ऐश्वर्यापेक्षा असो आज ऐश्वर्य, हा जो बदल घडलाय हा माझ्या दृष्टीने अत्यंत आनंददायी आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच त्या 4 ओळी घेते. मराठी असे आमुची माय बोली आणि आजही राजभाषा असे. मराठी असे आमुची माय बोली आणि आजही राजभाषा असे. असो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. असो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. मराठी असे आमुची माय बोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू. मराठी असे आमुची माय बोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू. उरी बाणली बंधुता अंतरंगी, उरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू. हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू. वसे आमुच्या मात्र हृद मंदिरी,
मायबोली म्हणजे नेमकं काय असं कुणाला विचारलं तर शास्त्रीय ग्रंथ त्याची अनेक व्याख्या सांगतील, पण आपल्यासारख्या सामान्यांसाठी एकच व्याख्या आहे. ज्या वेळेला ठेच लागते त्यावेळेला शब्द जो पहिला येतो तोंडातनं तो मातृभाषेतला शब्द असतो. त्यामुळे ठेच लागली, कळ आली, वेदना झाली की पहिली आई ग हे आपल्या तोंडातून येतो. हा जो पहिला वेदनेनंतरचा हुंकार आहे, उद्गार आहे, तो आपला मातृभाषा, ती आपली मातृभाषा असते असं समजावं. असं आपलं साधं सोपं हा निकष आहे मातृभाषा समजायचा. आता लक्षात घ्या, आपण सगळीकडे मराठी ही अभिजात भाषा झाली, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आनंद व्यक्त करतोय, उदो करतोय. पण अभिजात भाषा म्हणजे काय आणि प्रमाण भाषा म्हणजे काय यातला छोटासा फरक आधी लक्षात घेऊ. मराठी हा शब्द कसा आला? रहाटी म्हणजे व्यवहार, रहाटी याचा अर्थ व्यवहार. महारहाटी म्हणजे काय तर जास्तीत जास्त लोक ज्या भाषेमध्ये व्यवहार करतात ती महारहाटी. म्हणून त्याचा पहिलं जे आपण व्युत्पत्ती शोधतोय महारहाटी याचा अर्थ जास्त लोक ज्या भाषेमध्ये व्यवहार करतायत ती महारहाटी. मग पुढे म्हणजे ही लोक व्यवहाराची भाषा होती हे तर आपल्याला कळलं, माणसं एकमेकांशी बोलत होती हे तर आपल्याला कळलं, पण तिला ज्ञानभाषा सुद्धा म्हटलं पाहिजे. आधी झाली ती लोकव्यवहाराची भाषा, लोकभाषा, पण ज्ञानाची भाषा व्हायला तिला काही निकष पार करावे लागतात आणि ते निकष असतात या भाषेमध्ये तत्वज्ञानपर ग्रंथ लिहिले गेले पाहिजेत. म्हणजे फिलॉसॉफिकल ग्रंथ, काही शास्त्र ग्रंथ, काही कोशांची रचना याच्यामध्ये झाली पाहिजे. ज्ञानकोशांची म्हणजे आपण ज्याला डिक्शनरी म्हणतो त्याची रचना याच्यामध्ये झालेली पाहिजे. असे जर ज्ञानकोश यात निर्माण झाले, म्हणजे मराठीमध्ये आता भारतीय संस्कृती कोश आहे, मराठीमध्ये विश्वकोश आहेत, असे अनेक कोश वाङ्मयाची निर्मिती मराठीमध्ये झाली, त्यावेळेला आपण मराठी ही ज्ञानभाषा सुद्धा झाली असं म्हणतो. म्हणजे पहिली झाली लोकभाषा, दुसरी झाली ज्ञानभाषा आणि तिसरं जेव्हा तिला मिळते राजभाषा. कधी होते ती? ज्या वेळेला राजव्यवहार त्या भाषेत होतो, शासकीय व्यवहार त्या भाषेत व्हायला लागला की ती राजभाषा होते. आणि याची सुरुवात सर्वांचे परम आदरणीय असलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे बरं का. आज आपण शासकीय अनेक जी कागदपत्रे आहेत ती मराठीत आहेत आपल्याला माहिती आहे, पण याची सुरुवात शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी केली, कारण त्यांनी राजव्यवहार कोश याची निर्मिती केली. राजव्यवहार कोश म्हणजे काय तर ज्या कोशामध्ये रोजच्या शासकीय व्यवहाराचे शब्द लिहिलेले, त्याचा अर्थ लिहिलेला आहे, त्याला राजव्यवहार कोश असं म्हणतात. आणि शिवाजी महाराजांनी पहिला हा कोश तयार केला. बघा, आपल्याला शिवाजी महाराज हे पराक्रमी राजा म्हणून माहितीये, पण शिवाजी महाराजांचं भाषेबाबतचं जे योगदान काय महत्वाचं आहे. म्हणून लोकभाषा असलेली मराठी, ज्ञानभाषा असलेली मराठी आणि नंतर ती राजभाषा झाली आणि महारहाटीवरनं ती मराठी झाली. हा या भाषेचा झालेला प्रवास आहे, म्हणून आपण तिला प्रमाण भाषा असं म्हणतो. मग अभिजात भाषा म्हणजे काय? आपण इतकं म्हणतोय अभिजात भाषा, पण तुम्ही समाजामध्ये विचारा अभिजात याचा अर्थ काय? कशावरून अभिजात भाषा ठरवली जाते? त्याचे सुद्धा काहीतरी निकष असतील, त्याचेही काही निकष आहेत. लक्षात घ्या, भारतातली पहिल्या 10 महत्वाच्या भाषांमध्ये आपली मराठी भाषा गणली जाते. हा आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. पहिल्या 10 प्रमुख भाषांमध्ये मराठी भाषेची गणना होते, मराठी भाषेचा समावेश होतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग अभिजात भाषा म्हणजे काय? आपल्या दृष्टीने अभिजातच आहे भाषा, पण त्याला एक शासकीय केंद्र शासनाच्या प्रमाणपत्र किंवा शिक्कामोर्तब व्हायला लागतं. ते आता झालं. 2004 पासून हा प्रयत्न चालू होता की मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा. आणि 2024 म्हणजे जवळपास 20 वर्षांच्या प्रयत्नानंतर आपल्या मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मग या अभिजाततेचे काय निकष आहेत? तर पहिला निकष म्हणजे ही भाषा ही जवळपास 1,500 ते 2,000 वर्षांपासून चालत असलेली भाषा पाहिजे. या भाषेचा जो साहित्यिक प्रवास आहे तो जवळपास 1,500 ते 2,500 वर्षांचा असला पाहिजे. आणि मराठी भाषा त्या निकषावर उतरते, कारण 4व्या-5व्या शतकात सातवाहनाच्या काळामध्ये जो गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिला गेला तो 1,500-2,000 वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे या
निकषाला, प्राचीनतेच्या निकषाला आपण उतरलो, नंतर ही भाषा स्वयंभू पाहिजे, उसनी नको, त्याही निकषाला आपण उतरलोय आणि या भाषेत नव्या आणि जुन्याचा संगम पाहिजे. बघा, असा एकही कालखंड गेलेला नाही मराठी भाषेमध्ये की त्या कालखंडामध्ये 200-400 वर्षामध्ये काहीच साहित्य निर्मिती झाली, असा कुठलाच कालखंड गेला नाही. म्हणून जुन्या नव्यामध्ये जो सांगड आहे जुन्या नव्याची, ती आपल्याला मराठी भाषेबद्दल दिसते आणि सातत्याने आपल्याला मराठी भाषेत साहित्य निर्मिती झालेली दिसते. आणि चौथा जो निकष आहे तो म्हणजे याच्यामध्ये मौलिक साहित्याची निर्मिती तर झालेली पाहिजे, पण इतर भाषांवर त्याचा प्रभाव पडतोय का, हा सुद्धा चौथा निकष आहे. मराठीतले अनेक ग्रंथ इतर भाषांमध्ये अनुवादित झाले, मराठीमधल्या अनेक ग्रंथांचं बीज घेऊन नाटकं निर्माण झाली, साहित्यकृती निर्माण झाल्या, याला आपण म्हणतो इतर वाङ्मयाला त्यांनी दिलेली देणगी. मग ही देणगी तुमची भाषा देते का? अशा या सगळ्या निकषांवर जी भाषा उतरते तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. 2004 मध्ये तमिळ भाषेला हा दर्जा मिळाला, पण मराठी भाषेला हा दर्जा मिळण्यासाठी 20 वर्षांची वाट बघायला लागली. 2005 मध्ये देवभाषा असलेल्या संस्कृतला हा दर्जा मिळाला आणि आज 2024 मध्ये आमच्या मनात जिथं स्थान अभिजात होतच, पण त्याला एक शासकीय केंद्र शासनाचं शिक्कामोर्तब, शासनाची मोहर उमटली असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आपण मराठी असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. प्रमाण भाषा असणं, अभिजात भाषा असणं, हे सगळे निकष आपली भाषा ही पूर्ण करते. म्हणून मराठी असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि नेहमी आपण जेव्हा म्हणतो की आजकाल जग ग्लोबल होत चाललंय, वैश्विक होत चाललंय, पण मला असं नेहमी वाटतं की तुम्ही किती वैश्विक व्हा, किती ग्लोबल व्हा, आपल्या रिजनल लँग्वेजचा, आपल्या प्रादेशिक भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे की नाही. कारण हीच भाषा ऐकत, जसं तुम्ही म्हणालात की लहान कोणी उपजत भाषेचं ज्ञान घेऊन जन्मतः येत नसतं. लहान मूल भाषा कसं शिकतं, ऐकून ऐकून शिकतं. मग ही ऐकलेली भाषा पहिल्यांदी त्यांनी आपली मातृभाषा आहे आणि ती मराठी आहे. मग ही रिजनल लँग्वेज, ही प्रादेशिक भाषा जी माझ्या आजूबाजूला मी ऐकतेय, त्याचा अभिमान बाळगलाच पाहिजे. तुम्ही कितीही आपल्या राष्ट्रभाषा असणाऱ्या हिंदीमध्ये वार्तालाप करा, ग्लोबल भाषा, विश्वभाषा असलेल्या इंग्रजीमध्ये वार्तालाप करा, तुमच्या करिअरसाठी, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये संवाद करा, हरकत नाही. पण मातृभाषा असलेल्या मराठीच्या जो प्रादेशिकतेची अस्मिता आहे त्याची, ती तर आपली जपलीच पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणालात की आजच्या काळात पालकांच्याच कडे हा थोडासा प्रश्न आहे, मग मुलांमध्ये ते झिरपणार कुठून? आणि त्यामध्ये दोष कुणाचाच नाही, हा एक परिस्थितीचा दोष आहे. तर म्हणून जेव्हा पालकांसाठी मला बोलावंसं वाटतं तेव्हा माझ्या मनामध्ये अशी एक नेहमी कल्पना येते. एक गंमत म्हणून सांगते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषा शुद्धीसाठी आणि लिपी शुद्धीसाठी खूप प्रयत्न केले. आज आपण जे शब्द वापरतो, महापौर, मेयरला, अभियंता, इंजिनियरला, ध्वनिचित्र मुद्रण म्हणजे साऊंड रेकॉर्डिंग, किंवा चौकार, षटकार, हे जे क्रीडा समालोचनामधले, हे सगळे शब्द आपल्याला सावरकरांनी दिले. त्यांनी मराठीमध्ये 100 पेक्षा नवीन शब्द आणले. कारण काय बघा, भाषा ही प्रवाही असते. पूर्वीच्या काळात जेव्हा कॉम्प्युटर नव्हता तेव्हा संगणक हा शब्द आम्हाला कसा आम्ही आणणार? भाषा वाहती असते, त्याच्यामध्ये अनेक शब्द येतात. आपल्याकडे मराठीत सुद्धा फारसी शब्द आहे, उर्दू शब्द आहे, हिंदी शब्द आहे. मग सावरकरांनी काय काम केलं? सावरकर आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून माहिती आहे, पण सावरकरांनी भाषा शुद्धीसाठी जे काम केलं ते म्हणतात, जर मराठी इतकी स्वयंभू आहे की तिला स्वतःचे शब्द निर्माण करता येतील, मग म्हणून त्यांनी कार्यवृत्त, मिनिट्स, चिटणीसला कार्यवाह हा शब्द त्यांनी दिलाय. तारीख हा शब्द आपला नाही, दिनांक, क्रमांक हे शब्द त्यांनी आपल्याला दिले. ध्वनिचित्र मुद्रण, डायरेक्टरला दिग्दर्शक हा शब्द त्यांनी आपल्याला दिला. हे आपण आपल्याला माहित नसेल तर आपण मुलांपर्यंत कुठून पोहोचवणार? आणि म्हणून ज्या वेळेला मराठीचा आपण विचार करतो, सावरकरांच्या अगदी शेवटच्या काळामध्ये त्यांनी प्रायोपवेशन केलं, आपल्या सर्वांना माहिती आहे. अन्न पाणी वर्ज केलं आणि मग स्वतःहून मृत्यूला सामोरं जाण्याची निधडी छाती असलेले स्वातंत्र्यवीर होते. त्यामुळे त्यांना असं अनेक वेळेला नातेवाईकांनी सांगितलं, तुम्ही हे करू नका,
त्यांच्या खोलीत ते होते. एक नर्स ठेवली होती त्यांच्या शुश्रूषेसाठी आणि एक जवळचा नातेवाईक स्त्री त्यांना भेटायला आली आणि ती म्हणली, तात्याराव तुम्ही सोडा आत आहे आणि नर्स कडनं तुम्ही काहीतरी ज्यूस किंवा पाणी घ्या. अत्यंत प्रकृती अशक्त झालेली आहे, शरीरात अजिबात त्राण नाहीये आणि अशा वेळेला जेव्हा ती स्त्री त्यांना म्हटली की तात्या तुम्ही नर्स कडनं ज्यूस घ्या किंवा पाणी घ्या, अशा वेळेला अचानक त्यांचे डोळे लाल झाले, चेहरा चिडका झाला. त्यांना कळेना की काय आहे. बोलताना सुद्धा त्यांच्यामध्ये त्राण राहिलेले नव्हते आणि हे सगळं ऐकल्यानंतर सावरकर अतिशय त्वेषाने म्हटले, नर्स नाही परिचारिका म्हणा. शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा भाषेबद्दलचा हा अभिमान बाळगणारी ही व्यक्ती. सावरकर स्वतः बॅरिस्टर होते, आजकालित इंग्रजीमध्ये भाषण करू शकत होते, पण त्यांनी असे लंडनमध्ये शिकायला गेले असताना जी मराठी मंडळी त्यांच्या बरोबर होती त्यांनी एक अशी पैज लावायचे ते की जो आपल्या संभाषणामध्ये पहिल्यांदा इंग्रजी शब्द वापरेल त्यांनी आजचा चहा स्पॉन्सर करायचा. त्यांना अस्खलित मराठीमध्ये आणि अस्खलित इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये भाषण देणं शक्य होतं, व्याख्यान देणं शक्य होतं. म्हणून ते म्हणत असत की ज्या भाषेत तुम्ही आता बोलताय त्या भाषेत 100% बोला. आणि म्हणून त्यांनी अनेक शब्द मराठीमध्ये आपल्यासारख्या सामान्यांसाठी दिले, कारण आपण एवढे प्रतिभावान नाही की आम्ही नवीन शब्द मराठीला देऊ, पण स्वातंत्र्यवीर तेवढे प्रतिभावान होते आणि त्यांनी हे शब्द मराठीला दिले. हे शब्द आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण नाही तर कोण प्रयत्न करणार. म्हणून जेव्हा आपण मराठीबद्दल बोलायला लागतो तेव्हा मला असं नेहमी वाटतं की ज्या वेळेला मूल बाहेर येतं आपल्या पोटातनं तेव्हा त्याला काहीच कळत नसतं, तेव्हा त्याला बोलता येत नसतं, तेव्हा त्याची भाषा आपण समजून घेतो की त्याची मूक भाषा असते, हावभावातनं रडण्यातनं तो आपल्याशी बोलत असतो. पण जेव्हा तो पहिल्यांदा आपल्याला आई म्हणतो तेव्हाचा आपला जो आनंद आहे तो वेगळा असतो. आणि म्हणून जेव्हा आपण त्याच्याशी बोलतो त्यावेळेला अगदी सहेतुकपणे जाणीवपूर्वक मराठीतूनच बोला. शाळेमध्ये बाहेर गेल्यानंतर ती मुलं इंग्रजीतनं कदाचित बोलत असतील, कदाचित दुसऱ्याही भाषांमधले मित्र त्यांच्या बरोबर असतील, बोलू देत, सगळ्या भाषांची जाणीव त्यांच्यामध्ये प्रगल्भ होऊ देत, पण मातृभाषेतनं शिक्षण किंवा मातृभाषेतनं पहिले जे उद्गार आहेत, भावभावनांना आपण चांगल्या पद्धतीने जे देऊ शकतो ते मातृभाषेतनं देऊ शकतो. बघा, मला जेव्हा पटकन एखादी गोष्ट सांगायची असते, आईशी जे मनातनं बोलायचं असतं ते मी मराठीतच बोलते की नाही. मग कारण काय की माझं विचार हे मराठीत सुरू झालेले आहे. ज्या वेळेला मी इंग्रजीमध्ये बोलते तेव्हा नकळत माझ्या मनामध्ये आधी भाषांतर होतं मराठीचं इंग्रजीमध्ये आणि मग मी ते इंग्रजी बोलायला जाते, कारण मातृभाषा मराठी. याचा अर्थ नाही असा नाही की माझं इंग्रजीवर प्रभुत्व नाही, पण ही एक नैसर्गिक प्रक्रिया होऊन जाते. माझ्या मनातनं एक दादा म्हणतो की मनात तसाच एक मार्ग तयार झालेला आहे, म्हणून मातृभाषेतनं बोलणं हे गरजेचं आहे. आजकाल काय होतं की जर पालकांनाच मराठी, जसं तुम्ही म्हणालात की 4 प्रकारची कौशल्य आहेत. एखादी भाषा शिकवायची असेल तर आपण मुलाला कशी शिकवायची, तर पहिल्यांदा आपण बोलतो, संभाषण कौशल्य, मग लेखन वाचन हे फार पुढची गोष्ट आहे, श्रवण, लिसनिंग स्किल्स, रीडिंग स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स आणि मग सर्वात शेवटी रायटिंग स्किल्स. रायटिंग हे फार अवघड आहे मराठीतलं, लेखन अवघडच आहे. कारण मुलांना मी सांगते, माझा पण मुलगा म्हणायचा आई मराठी लिहिताना खूप त्रास होतो. म्हटलं होणारच, कारण 3 मजल्यांची भाषा आहे मराठी. लिपी जी देवनागरी आपण लिहितो, भाषा आहे मराठी, लिपी आहे देवनागरी. लक्षात घ्या, स्क्रिप्ट वेगळी असते आणि भाषा वेगळी असते. काही भाषा अशा आहेत की त्यांना लिपीच नाहीये, बोली भाषा आहेत अशा ज्या फक्त बोलल्या जातात, लिहिल्या जात नाही. पण आपली मराठी लिहिली पण जाते, बोलली पण जाते. त्यामुळे देवनागरी स्क्रिप्ट, देवनागरी भाषेत लिपीमध्ये आम्ही जेव्हा लिहितो तेव्हा 3 मजल्यात आम्हाला लिहायला लागतो. पहिला असतो तो मजला, मग वरती वेलांटी दिली की तो वरचा मजला आणि खालती उकार दिला की तो खालचा मजला. अशा 3 भाषेत 3 पातळ्यांवर लिहिताना वेळ लागणारच. पण लक्षात घ्या, संस्कृत उद्भव असल्यामुळे मराठी भाषा संस्कृत उद्भव आहे आणि ती लिहिताना तुमचे फाईन मोटर स्किल्स, आजच्या भाषेत मी मुद्दाम बोलते, हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात. तुम्हाला
कर्सिव्ह रायटिंग सारखं एकामागोमाग एक हात न उचलता लिहायचं नाहीये. तुम्हाला क मध्ये 2 वळण आहे, क्ष तर लिहायला किती अवघड आहे, ज्ञ लिहायला किती अवघड आहे. हे जेव्हा मुलांना जमतं तेव्हा त्यांची फाईन मोटर स्किल्स जास्त चांगल्या पद्धतीने विकसित होतात. त्यांचा मेंदू हा लिहिताना कायम, ज्याला आपण आजच्या भाषेत अलर्ट राहतो, सतत त्याला जागता राहायला लागतं. कसंही लिहितोय आणि बरोबर बरोबर पूर्ण केलंय असं नाहीये. सतत त्या मेंदूला जागृत अवस्थेत ठेवायला लागतं, ऍक्ट राहतो, तो एकाग्र होतो. म्हणून मराठी लिहिताना एकाग्र राहतो. 3 मजली लिहितोय ना, कुठेही चूक नाही करायची. अनुस्वार कशावर द्यायचा? कादंबरी नाव काल मी वाचलं, का वर पण अनुस्वार दिला होता, द वर पण अनुस्वार दिला. म्हणजे चुका तर एखादं प्रूफ रिडिंग माझ्याकडे कधीतरी येतं, किती चुका काढाव्यात असं होऊन जातं त्याच्यात. त्यापेक्षा नवीन लिहिणं बरं. कादंबरीमध्ये द वर अनुस्वार आहे का का वर अनुस्वार आहे, हा गोंधळ आहे अजूनही. मग हे जर आपल्याला सुधारायचं असेल तर आपल्याला मराठी लेखनाचा सराव करायला पाहिजे. आणि अतिशय सोपं आहे. तुम्ही आप्पाबळवंत चौकात जा, मराठीच्या त्या कोरीव अशा पाट्या मिळतात ज्याच्यावरनं त्याची वळणं आणि त्याच्यावर बाण पण दिले की कुठून कुठे जायचं. म्हणजे अ लिहिताना वर्ण खाली जायचं, कसं जायचं. आता च किंवा ज लिहिताना नेहमी मराठी मुलं आणि दुसरी मुलं गोंधळ करतात. मग तो च आधी रेख काढून पाटी काढायची का आधी वाटी काढून रेख काढायची, हा गोंधळ आहे. लिहिण्याच्या दृष्टीने सुलभता आहे बघा. आधी रेख काढून वाटी काढून मग उभी रेख काढायची, हे लिहिण्याच्या दृष्टीने बरोबर आहे की नाही. पण तुम्ही कित्येक मुलं बघा, आधी वाटी काढतात, मग रेख काढतात आणि मग परत हात उचलून इकडे येतात. हे लेखन वारंवारिता जेव्हा आपण करू ते, म्हणजे इथल्या पालकांच्या चेहऱ्यावर मला दिसलं की ते त्यांना पटतंय, कारण आपल्या घरामध्ये हे अनुभव आहेत. आणि मी सुद्धा ज्या वेळेला माझ्या घरामध्ये हे अनुभव घेत होते तेव्हाही मला लक्षात आलं की मराठी भाषा शिकवणं हे तितकं सोपं नाही. त्यामुळे मराठीतनं मुलांशी बोला. आज तुम्हाला मराठी कविता पाठ नसतील, बरोबर आहे, मला समजू शकतं. पण बालभारतीचं योगदान मला यामध्ये सांगायचं म्हणजे बोलकी बालभारती नावाचा आम्ही एक प्रयोग केला होता. त्याच्यामध्ये आपण आता तर ऑडिओ व्हिडिओ मीडिया खूप महत्वाचा झाला, पण 30 वर्षापूर्वी हा प्रयोग केला होता की ज्या कविता आम्ही टप 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 टाकी टापा चाले माझा घोडा, पाठीवरती जी नमकमली पाय रुपेरी तोडा, ही कविता, किंवा फुलपाखरू छान किती दिसते या वेलींवर फुलांबरोबर गोड किती हसते, ही सगळ्या कविता या त्या कवींकडनं ऐकल्या. आणि म्हणून शांताबाईंची कविता आहे, मामाच्या केळीच्या बागा मामाच्या पिवळ्या घडांनी वाकायच्या, टपटप टपटप टाकीच्या टापासारखी कविता आहे. या कविता तेव्हा काही फारशा कळत होत्या असं नाही, पण त्या कवींमधनं शंकर पाटील असतील, नारायण सुर्वे असतील, शांताबाई असतील, राम कदमांनी त्यांना साली दिलेली आहेत सगळ्यांना. आणि ही बालभारतीने आपल्याला दिलेली देणगी आहे. कारण अजूनही बघा, तुम्ही किती मोठं झालात ना तरी तुम्हाला शाळेतल्या कविता आठवतात. अजूनही येरे येरे पावसा आपण विसरत नाही. अजूनही आपल्याला भाऊलीची कविता आहे ती आपण विसरत नाही. याचाच अर्थ ऐकणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून मुलांना कविता ऐकवा. तुम्हाला येत नसतील तर तुमच्या घरात जर आजी आजोबा असतील, काही प्रयोग मी केलेला आहे त्यांचं. आज आपल्याकडे मोबाईल सारखं साधन आहे, घ्या ना ते त्यांच्या आजी समोर मी जायचे आणि म्हणायचे की तू बोल, मी रेकॉर्ड करून घेते. मग आज आजी नसताना सुद्धा त्या मुलाला आपल्या आजीचा पणजीचा आवाज ऐकायला मिळतो त्या कवितांच्या माध्यमातून. आणि अरेच्छा, मलाही हे माहितीच नव्हतं. आबडत खबडत घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा, पुढचं मला आठवत नव्हतं. मग त्या कवितेत मला कळलं, घोड्यावर बसले लाडोबा, लाडोबाचे लाड करताय कोण, आजोबा, आजी आणि मावशा गोष्टी. या सगळ्या गोष्टी या श्रवणातून मला कळत असतात. म्हणून मुलांशी जास्तीत जास्त बोला. त्यांना आज जर तुम्हाला कविता येत नसतील, युट्यूबची मदत घ्या. आज युट्यूबवर अनेक मराठी चांगल्या कविता उपलब्ध आहेत आपल्याला. स्वतःचा परिचय 5 वाक्य फक्त त्या मुलांना मराठीत बोलता आली पाहिजे. माझं नाव हे, माझ्या वडिलांचं नाव. आपण म्हणतो इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जर मुलं असतील तर इंग्रजी मधनं ती सेल्फ इंट्रोडक्शन करतात की नाही. मग मातृभाषा मराठीतलं 5 वाक्य फार अवघड नाही. त्यामुळे आणि आता परत एकदा मी
फचा उच्चार केला. फ हा सुद्धा वर्ण जो आहे ना तो ओष्ठ्य वर्ण आहे, त्यामुळे दोन ओठ एकमेकांना लावून फचा उच्चार करायचा. आपण फ फ हा जो करतो ना तोंडातनं हवा बाहेर काढून, तो हिंदीतला फचा उच्चार आहे. मराठीमध्ये फ फ ओठाला ओठ लावून आला पाहिजे. क्ष याचा अर्थ क आणि षटकोनातला क्ष एकत्र आहे. क्ष इथनं येतो बघा. मराठी उच्चारांचा फायदा काय तुम्हाला सांगते मी. कठोर वर्ण आहेत आपल्याकडे. ट ठ ढ या शब्दांचा उच्चार करा, जास्ती एनर्जी लागते. कारण ते मला छातीतनं काढायला लागताय, पोटापासून काढायला लागताय, आणि ते काढता काढता आपोआप माझा प्राणायाम होतो, कारण बाहेर हवा फेकली जाते. आणि सर्वात महत्वाचा शब्द ह, महत्वाचा अक्षर आहे ह. याला आमच्या भाषेच्या याच्यात महाप्राण असं म्हणतात, कारण बेंबीपासून येतोय तो ह. उच्चार करा, बेंबीपासून. पोट हलतं की नाही ह म्हणतात. म्हणजे संस्कृत काय मराठी काय ही वर्णमाला तुम्ही जेव्हा म्हणाल, ही मुळाक्षर तुम्ही जेव्हा म्हणाल, त्यावेळेला आपोआप तुमचं प्राणायाम होणार आहे, आपोआप तुमच्या छातीला पंपिंग होणार आहे, आपोआप तुमचं पोट हलणार आहे. 100 वेळा म्हणा ना ह ह ह, बघा पोट हलतंय. 100 वेळा ठ ठ ठ म्हणा, एनर्जी द्यायला लागते त्याच्यासाठी. हे जे कठोर वर्ण आहे याच्यासाठी एनर्जी द्यायला लागते. ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय सांगू. तुम्हाला जर सर्व तुमच्या चांगल्या पद्धतीने मेंदू विकसित करायचा असेल तर तुम्ही 12 खडी म्हणा. आता 12 खडी काय. क का की की कु कु के कै को को कम कहा, ख खा की की कु कु के कै को को कम कहा. मस्त मजा येते मुलांना. टंग ट्विस्टिंग होतंय, जीभ आपोआप वळते. मराठी उच्चार करताना जीभ जास्त वळवावी लागते. मग त्या क चा उच्चार कुठे करायचा. मग आपल्याला सांगितलंय ओष्ठ्य वर्ण कुठला, दंत्य वर्ण कुठला. त थ द ध हे दंत्य वर्ण आहे, दाताला स्पर्श करायला लागतोय. बर ज्ञ हा शब्द म्हणजे न ला य नाहीये हो. न्याय मधला न्याय वेगळा आणि ज्ञानेश्वर मधला ज्ञ वेगळा आहे. त्या ज्ञचा उच्चार करताना मला पोटातनं उच्चार करायला लागतो. हे कळले ना मग आपल्याला कळतं. आणि मग ज्यांचा योगाचा अभ्यास असेल ज्या बालकांचा, त्यांना माहिती आहे की योगामध्ये सप्तचक्र आहे आणि प्रत्येक चक्राला म्हणजे मूलाधार चक्रापासून सहस्राधार चक्रापर्यंत प्रत्येक चक्राचं एक अक्षर दिलंय. यम वम रम शम सम हम ओम, शेवटचा ओम आहे. हे प्रत्येक अक्षर हे तुमचं एक एक चक्र. चक्र म्हणजे काय, मुलांना काय सांगायचं. एनर्जी पॉइंट्स, तुमच्या शरीरातले एनर्जी पॉइंट्स आहेत, ऊर्जा केंद्र आहेत. ही जर जागृत करायची असेल तर मग योगा करताना आपण मुद्दाम म्हणतो, पण आम्हाला कका की म्हणायला लागलं की आम्हाला हसायला येतं, आम्हाला गावंढळ आहे असं वाटायला लागतं. म्हणून त्या मुलांकडनं मजे मजेत का होईना 12 कडे म्हणू दे त्यांना. ही बालगीतं युट्यूबवर त्यांना ऐकू दे. आपल्या परवा मी कुठेतरी बघितलं गणपतीला हॅपी गणेश. अहो हॅपी गणेश काय, हॅपी गणेश ही शुभेच्छा मी पहिल्यांदा ऐकली. आणि गणेश गणपती बाप्पा पण नाही, हॅपी गणेश. म्हणजे या हॅपी होण्याचा काय आहे. हे काही विश अशी काय आपण हॅपी गणेश कशी करू शकतो. मग आपल्या मुलांना पाडव्याच्या दिवशी नेमकं काय झालं हे जर आपण सांगितलंच नाही तर त्यांना काय करणार आहे. पाडवा म्हणजे ते कशाला आपण करतो, का आपण कडुलिंबाचं पान लावतो. अर्थात बालरंजन केंद्रामध्ये सगळे संस्कार होतात हे मला माहिती आहे, त्यामुळे इथले पालक वेगळे. पण एक सामान्यपणे आपल्याला जे दिसतं की गुढीपाडव्याची एक छोटी ओळख करून द्या. सगळेच लोक म्हणतात, माझ्या मुलाने सुद्धा मला विचारलं, आई एवढी सगळी लाईट्स असताना कशाला देवासमोर तेलाचा दिवा लावतेस, आणखी तेल वाया घालवतेस, तुपाचा दिवा लावतेस कशाला. म्हटलं हे बघ तू माझ्या बरोबर ये, संध्याकाळी 6:30-7च्या सुमाराला आपण दिवा लावू. मग जेव्हा दिवा लावून 1-2 श्लोक आपण म्हणू त्यावेळेला तुला काय वाटतं. त्या दिव्याकडे बघत जर तू तो श्लोक बघितलास. आज आपण योगासनांमध्ये जो एक त्राटक आपण जे करतो ते त्या ज्योतीकडे बघूनच करतो ना. हेच करायचंय आपल्याला. ती मुलं चंचल आहेत. 2 मिनिटं 2 श्लोक म्हणण्यापुरती का होईना देवासमोर स्थिर उभी राहतील, त्या ज्योतीकडे बघतील, मन एकाग्र व्हायला मदत होईल. म्हणून हे सगळे दिवे असताना सुद्धा तेलाचा किंवा तुपाचा दिवा का लावायचा त्यांच्या भाषेत समजावलं ना की त्यांना कळतं. आज त्यांना जेव्हा आपण म्हटलं की तू प्रार्थना का कर, उपासना का कर किंवा का मंत्र म्हण, मग त्यांना कळतं. सांगायचं त्यांना, हे बघ आपलं शरीर आहे ना, आपली बॉडी म्हणजे हार्डवेअर आहे, तुमचं माइंड हे सॉफ्टवेअर आहे.
मग तुमच्या कॉम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये कसा व्हायरस घुसतो, तसा व्हायरस घुसू नये म्हणून आपल्याला ऑरा क्लिनिंग करण्यासाठी किंवा व्हायरस घुसू नये म्हणून अँटीव्हायरस काय आहे, तर हा श्लोक हे तुझा अँटीव्हायरस, हे स्तोत्र हे तुझं अँटीव्हायरस आहे. अशा भाषेत समजावा ना त्यांना. अशा भाषेत जेव्हा आपण सांगू, त्यांच्याच भाषेत त्यांना समजावू, तेव्हा त्यांना कळतं. मग आमचे स्वामीजी, म्हणजे मगाशी उल्लेख केला, माझे स्वामीजी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याशी आमची नेहमी चर्चा होते. ते नेहमी सांगतात, मुलांना तुम्ही भक्ती कशी सांगणार, एवढी लहान मुलं आहेत त्यांना भक्ती काय सांगणार. ते म्हणतात, भक्ती इज नथिंग बट द कंटिन्युअस प्रोसेस फॉर सेल्फ डेव्हलपमेंट अँड सेल्फ इम्प्रूव्हमेंट. वर्क इज वर्शिप. तुम्ही भक्ती करता, तुम्ही डेव्हलप होता, तुम्ही इम्प्रूव्ह होता. त्या देवाला काही पडलेलं नसतं. तुम्ही इम्प्रूव्ह होता, देवासमोर हात जोडून बसलात की तुमचं मन एकाग्र होतं, तुमचं डिप्रेशन दूर होतं, तुमचं जे अनस्टेबल मन आहे ते अथर्व शीर्ष मंडळाने एकत्र होतं, स्थिर होतं. हा त्याचा फायदा. हे जर त्यांच्या भाषेत मुलांना आपल्याला समजावता आलं तर मुलं नाही म्हणणार नाहीये. हा सगळ्या गोष्ट, संस्कृतीची गोष्ट आपल्या मातृभाषेतनं समजावता येणार आहे, मराठीतनंच तुम्हाला समजावता आहे. कारण रामदास स्वामी म्हणजे तुटे वाद संवाद तो हितकारी. वाद नका करू पण संवाद साधा. आणि महत्वाचं म्हणजे आधी आपण पेशंटली ऐकायला शिकलो. बऱ्याचदा काय होतं, आपण पेशंटली ऐकत नाही कारण आपल्याकडे वेळ नाहीये सध्या. पण मुलांची निरर्थक बडबड असते, काय झालं शाळेत हे ते जेव्हा घरी येतात तेव्हा खूप सांगायचं असतं. आणि मग त्यावेळेला आपण जर त्यांचं ऐकायला नसलो तर आपल्याला वेळ होईल तोपर्यंत त्यांचा मूड राहील का ते सांगायचं. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की खूप स्पर्धा आहे बाहेरच्या जगात, मला सगळं मान्य आहे, परिस्थिती खूप बदलतीये, पण मुलासाठी थोडासा त्याचं ऐकण्यासाठी वेळ दिला ना तर त्याच्यामध्ये बरेचसे बदल घडून येतात. कारण त्याला बाकी काही नको असतं, कोणीतरी एक श्रोता हवा असतो. निरर्थक बडबडीत असला तरी त्याला एक श्रोता हक्काचा हवा असतो. आणि मग त्या निरर्थक बडबडीतनं तुम्ही अनेक सिक्रेट जाणू शकता. आता माझा मुलगा तरुण आहे, आता तो कॉलेजमध्ये जातो, पण आता जेव्हा आम्ही संवाद करत असतो ना सतत, तेव्हा मग कळतं की मैत्रिणींची नावं काय. पण सतत बोलत राहणे, त्यासाठी कदाचित करिअर मध्ये एक स्टेप मागे जायला लागतं, याला काही पर्याय नसतो. पण ते तुम्ही सुद्धा त्याचं लहानपण उपभोगण्यासाठी कदाचित एक पाऊल मागे गेलात तर मला असं वाटतं त्याच्या त्या संवादाला आपण जास्ती चालना देऊ शकतो. आणि आपण जसं म्हणतो ना की हॉटेलमध्ये गेला तो वेटर मराठीच असतो पण आपण हिंदी का, काय गरज आहे. पुण्यात राहता, भर डेक्कनवर तुमचं हॉटेल आहे किंवा या परिसरात हॉटेल आहे, सगळेजण मराठी बोलतायत, सगळ्यांना मराठी कळतंय, तरी आम्ही हिंदी फाडायला लागलो, भैया ये कैसा दिया. आणि आपलं हिंदी सुद्धा इतकं आघात आहे कशाला. त्यापेक्षा मराठीत बोलू आपण. त्यांना दादा म्हटलं तरी त्या वेटरला कळणार आहे ना, दादा मेनू कार्ड देता का, दादा पाणी देता का. बोलायला मुलांना तिथे बोलायला. आणि हे प्रयोग, याच प्रयोगातनं मी घडले, कारण माझ्या पालकांनी माझ्यावरही हे प्रयोग केलेले. शिपाई दादा असतात, त्यांच्याशी सुद्धा मराठीत आपण बोलल्यावर काय हरकत आहे, त्यांना मराठी कळत असतं. कित्येक लोकांना मराठी कळत असतं पण तरी सुद्धा उगाचच हिंदी इंग्रजीत आपण बोलतो. US मध्ये, अमेरिकेमध्ये एक माझ्या मित्रांनी एक गंमत सांगितली. तुला एक म्हणे गंमत सांगतो मुक्ता. म्हणजे काय तर म्हणे US मध्ये अस्खलित ग्रामर ज्याचं व्यवस्थित आहे अशा इंग्रजीमध्ये भांडणारी 2 जण माणसं दिसली गोऱ्या रंगाची तर ती आपलीच मराठी माणसं असतात. अस्खलित इंग्रजीत भांडत असतात. तुम्हाला मराठी जेव्हा कळतंय, समोरच्या माणसाला जेव्हा मराठी माहितीये, तिथे तरी तुम्ही मराठीचा आग्रह नक्कीच धरू शकता. म्हणून आपल्याकडे जी जाऊ दे वृत्ती आली आहे ना त्यापेक्षा येऊ दे वृत्ती यायला हवी असं मला वाटतं. जाऊ दे ना काय अडतंय, अडत कुणातच नाहीये काही, पण जी जाऊ दे ही वृत्ती आहे त्यापेक्षा येऊ दे ही वृत्ती ठरवूया. कारण मुलांना आपल्याला सांगता आलं पाहिजे की क चा उच्चार आणि क चं लेखन कच असतं आपल्या भाषेत. पीयूटी पुट मध्ये यू चा उच्चार उ होतो आणि सीयूटी कट मध्ये यू चा उच्चार अ होतो. तुम्ही मला सांगा याच्यामागे काय कारण आहे. पुट आणि कट दोन्ही मध्ये यू आहे, दोन्हीकडे यू चा उच्चार वेगळा होण्यामागचं कारण काय. कारण नाही, हे कारण आपण मुलांना देऊ शकत नाही. मग आमच्या मराठीमध्ये क
उच्चारही कळत होतो, कळतं लेखन सुद्धा कळत होतं. लेखन आणि उच्चार याच्यामध्ये साधर्म्य राखणारी माझी भाषा. राम इट्स अ मँगो, इंग्रजी वाक्य आहे. अ मँगो इट्स राम, चालेल? इट्स मँगो राम, चालेल? सिक्वेन्स, क्रम महत्वाचा आहे. क्रम हल्ला की संपलं, कर्ता कर्म क्रियापद हल्ला की संपलं. मराठीत बघा, राम आंबा खातो, खातो आंबा आम, आंबा राम खातो. बदलला अर्थ. हे मराठीचं वैशिष्ट्य आपल्याला मुलांना सांगता आलं पाहिजे की भाषा ही त्याच्यातल्या घटक पदार्थांवर बनते. मग राम, आंबा आणि खातो हे सेपरेट आहेत. जरी ते एकत्र आले असले तरी त्यांचा क्रम बदलला तरी त्या वाक्याचा अर्थ बदलतोय का? नाही बदलत. खातो आंबा राम म्हटल्यावर वाक्याचा अर्थ बदलत नाही. आंबा राम खातो म्हटल्यावर वाक्याचा अर्थ बदलत नाही. ही वैशिष्ट्य पालकांना माहिती पाहिजे, तर या मराठीची गंमत मुलांना सांगू शकते. पालकांनी हा अभिमान बाळगला तर तो मुलांपर्यंत झिरपेल आणि अर्थामधला फरकही सांगता आला पाहिजे. बघा, शांताबाईंना, शांता शेळकेंना एकदा विचारलं की तुम्ही कविता लिहिता, शब्द कसे वापरता? ते म्हणजे हे बघा, जेव्हा भरून येतं तेव्हा ते असतं आभाळ, तेव्हा निरभ्र असतं तेव्हा ते असतं आकाश. आकाश आणि आभाळ यातला फरक आहे. भरून आलं ते आभाळ, तेव्हा आकाश नाही म्हणत. मग जेव्हा मी एखाद्या धार्मिक कार्यासाठी वापरते तो असतो कलश, पाण्यासाठी वापरते तो असतो माठ, आणि जेव्हा स्मशानात वापरलं जातं ते असतं मडकं. हा फरक कधी कळणार मुलांना? वापरल्याशिवाय कसा कळेल? जेव्हा मी वापरते तो शब्द, जेव्हा मी ती भाषा वापरते तेव्हा मला कळतं. मग आपण मस्तक पण म्हणतो, डोकं पण म्हणतो, टाळकं पण म्हणतो, टकुरं पण म्हणतो, सगळंच आहे. एकाच अर्थी हेड, इंग्रजीत काय शब्द आहे? हेड. पण आम्ही टाळकं, टकुरं, मस्तक आणि डोकं हे वेगवेगळ्या अर्थाने वापरतो. पाय वेगळे म्हणतो, चरण वेगळे म्हणतो, वेगवेगळ्या अर्थाने वापरले. हे जर शब्द मीच वापरले नाही तर माझ्या मुलांपर्यंत कुठून पोहोचणार? म्हणून त्यांना पाठांतर करायला लावा. काही काही गोष्टी नाही कळल्या तरी पाठ करू देत. संस्कृत मधले श्लोक नाही कळणार आहेत त्यांना आता, पण करू देत पाठ. मला अजूनही आठवतं, आमच्या वाड्यामध्ये झोपाळ्यावर एका मांडीवर माझा भाऊ आणि एका मांडीवर मी, असे आमचे आजोबा हरिपाठ म्हणायचे झोपवताना आम्हाला. अजूनही त्यामुळे लक्षात आहे की देवाची एक द्वारी उभा क्षणभरी, ते संस्कार हे झिरपतात. मग पुढे ती मुलं कितीही उच्च पदावर गेली ना तरी या गोष्टी त्यांना आठवत राहणार आहेत. आणि पाठांतराचा दुसरा फायदा वाणी शुद्धता आहे. आज भारतीय लोकांची वाणी का शुद्ध आहे? कारण या पाठांतरामुळे. मग आपण पाठ करतो, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा धडो. हे सगळं का मला येतं? कारण मी ऐकलंय आणि तो संस्कारक्षम वय आहे माझं, त्या काळात मी ते ऐकलंय. म्हणून पालकांची भूमिका जास्त महत्वाची, की ते आता या मुलांच्या पालकत्वामध्ये आहेत आणि ते आता खरंच ऍक्शन करू शकतात. या शब्दांची मजा जर त्यांना कळली. आता भूत हा शब्द आहे, मराठीत आपण भूत म्हणजे घोस्ट या अर्थ, पण संस्कृत आणि मराठीमध्ये, संस्कृतामध्ये प्रामुख्याने भूत हा शब्द एनी लिव्हिंग बीइंग असाच वापरला. किंवा आपण विचित्र हा शब्द वापरतो, काय विचित्र माणूस आहे, वियर्ड. पण संस्कृत मध्ये विचित्र या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर. ही जी भाषेची गंमत आहे ही मी वापरली नाही तर मुलांना कशी कळेल? व्यसन हा शब्द आपण, दारूचं व्यसन, तंबाखूचं व्यसन, पण संस्कृत मध्ये व्यसन या शब्दाचा अर्थ संकट, अडचण असा आहे. हे सगळं जेव्हा मी वापरते, वापरातनं भाषा कळत असते. म्हणून असा प्रयोग सध्या मी सुरू केलाय, अमराठी लोकांना मराठी शिकवायचं. सिम्बॉयसिसला मी जाते विमाननगरला, तिथे लॉ कॉलेज आहे. त्या लॉ कॉलेज मधले वकील हे 3ऱ्या वर्षाला मराठी शिकतायत. अमराठी वकील, तुळू भाषा आहे त्यांची, कोणाची बंगाली मातृभाषा आहे, कोणाची गुजराती आहे. त्या लोकांना शिकवताना कळतं, अरे त्या आपली मराठी वाटते तितकी शिकवायला सोपी नाहीये. मग त्यांना कसा म्हणायचा, हळू घ्या जीभ मागे, टक युअर ट्विस्ट इनसाइड, रोल इट, असं सांगायला लागतं. का शिकतात ते मराठी? का त्यांना शिकायचंय? टेल्कोच्या इंजिनियर्सना मी मध्ये शिकवून आले.
जेव्हा लोक इंडियातनं आलेले तिथे अप्रेंटिसशिप किंवा इंटर्नशिप करायला आलेली होते, का शिकवायचं त्यांना? कारण तुमच्या ज्या तुम्ही मगाशी म्हणता चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी जे लोक आहेत त्यांच्याबरोबर काम करून घ्यायचं, तर त्यांना त्यांच्या भाषेत बोललेलं कळतं. आणि या वकिलांना का शिकायचंय? तर आज सगळी डॉक्युमेंट्स जी न्यायालयीन डॉक्युमेंट्स आहेत ती बरीचशी मराठीत आहेत. आणि जर तुम्हाला पुणे न्यायालयात मुंबईच्या हायकोर्टात प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला ती मराठीतली डॉक्युमेंट कागदपत्र ही वाचता आली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांना मराठी शिकणं गरजेचं पडतं. आणि परवाच माझ्या एका स्टुडंटचा मला शिर्डीवरनं फोन आला. तो म्हणत होता थोडक्या मराठीत तो मला म्हणला की मॅडम आय कॅन टेल यू की हाऊ मच मराठी इज हेल्पिंग मी हिअर. त्याचे आई वडील त्यांनी आणले होते आणि शिर्डीला दर्शनाला गेला होता. त्यावेळेला त्याचा मला तिथनं फोन आला. हे अमराठी लोक जर आपली मराठी शिकण्यासाठी एवढा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत तर मी का शिकू नये आणि मी माझ्या पालकांना का देऊ नये, पाल्यांना का देऊ नये? म्हणून जेव्हा आपण मराठी शिकण्याचा फायदा काय हा विचार करतो, का बोलायचं? अडतंय का काही? हिंदीत बोललं तर दुकानदार देणार नाहीये का मला भाजी? देणार आहे. माळी देणार नाहीये का मला सामान? देणार आहे. रिक्षावाला मला देणार नाहीये का? देणार आहे. मग कशाला मराठीत बोलायचं? हा एक प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला सांगते 2 उत्तरं लक्षात ठेवा याच्या मागची. 2 कारण आहेत. एक तर पहिलं म्हणजे वैयक्तिक फायदा. माझा वैयक्तिक फायदा मराठी बोलल्याने असा होणार आहे की मातृभाषेत मी बोलतेय त्यामुळे मला त्याचा ज्याला आपण म्हणतो की माझी स्मरणशक्ती वाढण्यासाठी माझी भावभावना चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. आणि दुसरा फायदा, मीच जर माझ्या भाषेच्या बाबतीत एवढे उदासीन राहिले तर पुढच्या लोकांना मी कुठल्या तोंडाने सांगणार? इतके वर्ष 2500 वर्ष मराठी भाषा का टिकली? तर अनेकांनी त्यासाठी जीवन अर्पण केलं. आज जर मी त्यासाठी थोडा जरी प्रयत्न केला किंवा मराठी संवादाचा मराठी संभाषणाचा प्रयत्न मी जर केला तर तो मला पुढच्या पिढीला तो वारसा दिल्याचा काहीतरी माझ्याकडे श्रेय राहील. संवाद कशासाठी साधतो आपण? आपला विचार इकडे तिकडे करण्यासाठी आम्ही संवाद साधतो आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मला संवाद लागणार आहे. मग मी जर मराठीतनं संवाद केला तर याचा वैयक्तिक फायदा मला होणार आहे, पण सामाजिक फायदा असा होणार आहे की माझी मातृभाषा मराठी ही टिकेल. आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आम्ही आनंद व्यक्त करतोय, पण मराठी टिकवण्यासाठी काय प्रयत्न करणार तुम्ही? हा प्रश्न कुणाला विचारला तर त्यांच्याकडे त्याचं काय उत्तर असेल? म्हणून जर तेवढा जरी खालीचा वाटा मला उचलायचा असेल तर मी माझ्या पाल्यामध्ये माझ्या मुलामध्ये मराठीचे संस्कार देण्याचा, मराठीत किती चांगल्या काव्य कृती आहेत, साहित्य कृती आहेत. परवाच मी माझ्या मुलाला पृथ्वीचं प्रेमगीत ऐकवलं आणि तो इतका आश्चर्यचकित झाला की पृथ्वी ही प्रेयसी आहे, सूर्य हा प्रियकर आहे आणि ती पृथ्वी त्याच्याभोवती फिरतीये. याचा अर्थ ती त्याच्याभोवती मी त्याच्या भाषेत सांगितलं तिला प्रपोजल द्यायचंय त्याला. आणि ती म्हणते बाकी सगळे ग्रह तारे माझ्याकडे येत आहेत आणि मागण्या घालतायत मला, तो ध्रुव तारा येतोय, आणखी कोणी येतोय, पण नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनही सानवे. काय उदात्तता ही कशी मुलांना ही कल्पना करणार जर तुम्हीच त्यांना पृथ्वीचं प्रेमगीत नाही म्हणून दाखवलं तर? कुसुमाग्रज कोण होते? ज्यांच्या नावाने अनेक तारा आहेत, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हे कुसुमाग्रज मी जर पृथ्वीचं प्रेमगीत त्यांना ऐकवलं नाही तर त्यांना कसं कळेल? ही जी आपल्या भाषेतले उत्तमोत्तम साहित्य आहे हे त्यांना जर दिलं नाही तर त्यांच्यापर्यंत कसं पोहोचेल? म्हणून मराठीतनं संवाद करणं हे जितकं गरजेचं आहे तितकाच नुसता संवाद करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण बघा रामदास स्वामींनी म्हटलंय जगामध्ये जगन्मित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. तुमची जीभ ही तुमच्या ताब्यात असेल तर अनेक गोष्टी या यशस्वी करू शकता. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात केरल्यासारखी उगवते बोलल्यासारखे उत्तर येते तरी मग कर्कश बोलावे काय निमित्ते. मुलांना सांगा एको पॉइंटवर गेलो की तुम्ही जे बोलाल तेच परत येणार आहे, मग कशाला कर्कश बोलायचं? मग आज हे संभाषण, आता संवाद मुलांमध्ये वाढवण्यासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे? पहिले मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे. कारण मुलं आली तरी सुद्धा जर मुलांच्या पालकांच्या हातामध्ये मोबाईल असेल तर त्या मुलांची निराशा होते. परवाच एका मुलाला मी बोलताना असं ऐकलं की मी जर मोबाईल असतो ना तर बरं झालं असतं, त्या निमित्ताने मला आईजवळ जास्तीत जास्त वेळ
जर केलं, तुकाराम महाराजांकडे एक व्यक्ती आली आणि तो म्हणला माझ्या या मुलाला प्रचंड गुळ खातो तो दिवस रात्र, त्याची सवय सोडवा. ते म्हटलं तुम्ही आठवड्याभराने या. आठवड्याभराने तो माणूस आला, त्यांनी विचारलं झाली का, सांगता का त्याला काहीतरी उपदेश? ते म्हणले हो आता मी सांगतो, कारण आता गेले आठवडाभर मी सुद्धा गुळ खाल्ला नाही. तुम्ही जर स्वतः तसंच मुलं अनुकरणात शिकणार आहे. आई वडिलांचा संवाद बघताय, आई वडील जर एकमेकांची कथा भांडताना दिसले तर मुलांना आपण सॉफ्ट स्पीकिंग काय सांगणार? त्यामुळे जे औपचारिक आणि अनौपचारिक दोन संवादाचे भाग आहेत. औपचारिक संवाद तुम्ही कॉर्पोरेट मध्ये असाल तर तुम्हाला तुमच्या ऑफिस मध्ये करायला लागतो आणि द बॉस इज ऑलवेज राईट म्हणून त्याच्याशी गोडच बोलावं. पण अनौपचारिक संवाद वयाच्या प्रत्येक टप्प्यावर लागतो. आणि गंमत, संवाद म्हणजे सतत सूचना नाही. आपण संवाद करतो म्हणजे काय, एकतर्फी वन वे ट्रॅफिक चाललंय. त्या मुलाला सतत उपदेश, हे करू नको ते करू नको, पण असंच हातात काचेचा ग्लास घेतला, वेंधळ्यासारखा पाडशील तो खाली, नीटर. नकारात्मक, उपदेशात्मक आणि सूचनात्मक आपल्या बोलण्यात किती वाक्य येतात ते काउंट करूयात आपण. मग त्यापेक्षा काचेची वस्तू नीट सांभाळून ठेव बरं का. हे जे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, हे होकारार्थी आहे, ते तुम्ही जर वापरलं तर त्या मुलांना जास्ती बरं वाटेल असं तुम्हाला नाही वाटत? म्हणून सतत सूचना म्हणजे संवाद नाही. निरर्थक बडबड ऐकून घ्यायची सुद्धा तयारी ठेवा. श्रवण भक्ती करायला शिका, त्यातनं सुद्धा खूपशी सिक्रेट्स कळतील. आणि शब्दे विण संवाद ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नुसतं मिठीत घ्या हो, काही लागत नाही. नुसतं डोक्यावरनं हात फिरवा, केसातनं हात फिरवा. आणि माझा मुलगा आहे त्याचा पापा घ्या आनंदाने प्रेमाने. त्या शब्देविण संवादात सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टी कळतात. दरवेळेला बोलायची गरज असते, शब्दांची गरज असते असं नाही, पण संवाद साधण्यासाठी तुम्हाला मात्र क्वालिटी टाइम नक्की काढायला लागतो. इतरांशी त्यांना बोलताना तुम्हाला प्रवृत्त करायला लागतो. आर्थिक नुकसान झालं तरी चालेल, दुकानदाराकडे यादी घेऊन पाठवा त्याला, पैसे घेऊन पाठवा त्याला. आर्थिक नुकसान झालं तरी चालेल, पण अशा गोष्टी करा. पाहुणे आले तर हल्ली मुलं आपापल्या खोलीत जाऊन लॅपटॉपवर बसतात. पाहुणे आले की त्यांना आणू द्या पुढे, पाहुण्यांना विचारू देत पाणी चहा. त्यांना दरवेळेला आपणच कशाला विचारायचं, आणू देत त्यांना पाण्याची ग्लास भरलेले त्यांच्यासाठी. दुकानदाराशी बोलू दे, आय कॉन्टॅक्ट त्यांचा वाढला पाहिजे. लॅपटॉपवरचे जे त्यांचे डोळे आहेत ना ते सतत त्याचमुळे. पण तुम्हाला जर लोकांशी संवाद साधायचा आहे तर डोळ्याला डोळा भिडवता आला पाहिजे, नजरेला नजर भिडवता आली पाहिजे आणि मुद्देसूद बोलता आलं पाहिजे. स्वकमाई करू देत त्यांना, फटाके विकू देत त्यांना आकाशकंदील विकू देत. त्या निमित्ताने त्यांना कळतं की एखाद्या माणसाने तोंडासमोर दार लावून घेतलं की मनाला कसं वाटतं. आमच्या शाळेत स्वकमाई नावाचा एक प्रकार होता की तुम्ही जायचं आणि मग एखाद्याला इस्त्री करून द्या, काही सामान आणून द्या, 5 रुपये घ्या, 10 रुपये घ्या. पण ही स्वकमाई तुम्ही बोला. आपण काय म्हणतो त्यापेक्षा आपण आर्थिकदृष्ट्या संपन्न आहोत सगळे. आपल्या पालकांना आपण हवं ते देऊ शकतो पाल्यांना. त्यामुळे आपण म्हणतो कशाला हे दुसऱ्याच्या दारात, अहो जाऊ दे दुसऱ्याच्या दारात. त्यातनंच त्यांचं संवाद कौशल्य डेव्हलप होणार आहे. त्यामुळे आपण सिबलिंगही आता कमी आहेत, भावंड कमी आहेत, एकुलता एक किंवा 2च जण असतात. करा मुद्दामून त्यांच्यासाठी असे मेळावे, अशी गेट टुगेदर्स की ज्याच्यामध्ये ते स्वतःहून बोलायला शिकतील. असे अनेक प्रयोग आपण करू शकतो. शेवटी एका प्रयोगाचा उल्लेख करते जो माझ्या वडिलांनी माझ्यासाठी केला होता. मे महिन्याची सुट्टी होती, माझ्या वडिलांनी माझ्याकडे एक छोटी डायरी दिली आणि म्हटले सदाशिव पेठेत आम्ही राहत होतो. सदाशिव पेठे म्हणजे ज्ञानवंतांची, कलावंतांची खाण होती. त्यांनी मला 10 नावं दिली. त्याच्यामध्ये भीमसेन जोशी असतील, नाग गोरे असतील, अशी अनेक नावं होती. तू त्यांच्या घरी जायचंस, त्यांची सही आणायची. म्हटलं कशाला आणायची? आणायची सही, मला हवी आहे म्हणून आणायची. तेव्हा सही मी कळत नव्हतं, मी 6वीत होते, 6वी किंवा 7वी अशी सुट्टी असेल मे महिन्याची. सायकलवरनं जायचं आणि ते घेऊन यायचं. अतिशय राग आला, कारण ज्या वेळेला मला बाकीच्यांशी खेळायचं होतं, पण एक तास तू दिवसातला काढ. आणि मग गेले भीमसेनजींच्या घरामध्ये राजेंद्र नगरला 2 प्रचंड पुत्री अंगावर आली. सायकल धडपडली आणि मी तिथनं बाहेर. बाबा मला नाही जमणार. जायचं तिकडनं हाक मारायची, कुणाला तरी पुत्री बाजूला घ्यायला सांगायची आणि आतनं जाऊन त्यांची सही आणायची. काहीही तू कर, ये ना एका प्रकारे ना तू सही आणायची. अनेक वेळेला असं झालं की काय मुलगी हकलून दिलं. ठीक आहे, त्या निमित्ताने तू त्या माणसाशी बोलणार आहेस, तुझी ओळख करून देणार आहेस, तुला ती सही हवी यासाठी नकार पण पचवता येतोय तुला. आणि
अडचणींवर मातही करता येते. हा जो प्रयोग आहे हा त्यावेळेला मला त्रासदायक वाटला, पण आज कळलं, तेव्हा कळलं की 2 वर्षाच्या बाळापासून 90 वर्षाच्या आजीपर्यंत कसा संवाद साधायचं याचं ते बाळकडून होतं. मग तुमच्या कामवाल्या बाईपासून उद्या जर पंतप्रधानांशी सुद्धा बोलायची वेळ आली तरी तुम्हाला संवाद योग्य पद्धतीने साधायचा असेल तर या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला करता आल्या पाहिजेत. हे नवनवीन प्रयोग करता आले पाहिजेत. आणि ज्या वेळेला पालक हे स्वतः करतात तेव्हाच त्यांचा नैतिक अधिकार असतो की मुलांना ते करावं हे सांगायचं. मला असं वाटतं पालकत्वाची भूमिका जी आहे ती IQ डेव्हलपमेंटची नाहीच आहे. IQ आपापला मुलं निघून आले. पालकत्वाची भूमिका ही इमोशनल कोशंट आणि सोशल कोशंट वाढवायची. IQ बरोबर तुमचा EQ आणि SQ वाढवा. पालकांची ती जबाबदारी आहे. IQ घेऊन आले मुलं आपापला, सोशल कोशंट कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणं हे खरं पालकत्वाचं आव्हान आहे. आव्हान आहे, चॅलेंज आहे असं मला वाटतं. माझ्या पालकत्वाचा अनुभव हा गेल्या 19-20 वर्षांचा आहे. त्यामुळे त्यातनं जे काय मला वाटलं ते तुमच्या समोर सादर केलं. माधुरीताईंनी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांची गप्पा मारण्याची, माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली. परत एकदा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आणि शेवटची एकच कडवं म्हणणार आहे ज्याच्यामध्ये भाषेचा उल्लेख आहे म्हणून आणि ज्या महाराष्ट्रात आपण राहतो त्याचा उल्लेख आहे म्हणून. बहुवसोत सुंदर संपन्न की महान, बहुवसोत सुंदर संपन्न की महान, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रासाद कशा सजे हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे, रत्नावा मौक्तिकाही मूल्य मुळीनुरे, रमणीची कूस जिथे नृमणी कलिखरे, शुद्धतीचे बीज ही उजळली गृहा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. बहुवसोत सुंदर संपन्न की महान, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा, महाराष्ट्र देश हा, महाराष्ट्र देश हा. आपण 2 मिनिटात मुक्ताबाईंचे आभार मानू आणि मग कार्यक्रम सुरू. आता मुक्ताबाई बोलत होत्या त्याची थोडी आठवण होत होती, तर त्यामुळे थोडंसं मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. परवाच्या एका पेपरमध्ये वृत्तपत्रात अगदी पूर्ण पान जाहिरात होती आणि एका जाहिरातीत एवढ्या चुका होत्या शुद्ध लेखनाच्या, म्हणजे अक्षरशः अनेक वेळ आपल्याला असं होतं की तेही वाचवत नाही आणि टीव्हीवर खाली ज्या ओळी येतात त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य चुका असतात. म्हणजे त्रासच होतो ते सगळं बघण्याचा आणि वाचण्याचा. तर अतिशय चुकीचं मराठी आता ह्या प्रसारमाध्यमातून पण आपल्यापर्यंत येऊन पोहोचतंय. त्यामुळे नेमकं मराठी काय आहे हे, शुद्ध मराठी काय आहे मुलांना सांगण्याची जबाबदारी आपली आहे. त्याच्यानंतर मला तर अगदी असं वाटतं की अनेक जणांना मराठी आपली मातृभाषा हे सांगायची पण लाज वाटते, तर त्याचा अभिमान बाळगायला आपण शिकलं पाहिजे. आणि आता शाळेबाहेर अयांचे गट उभे असतात आणि खूप गप्पा मारत असतात आणि त्या सगळ्या नेसेसरीली इंग्लिशमध्ये बोलत असतात आणि सगळ्या मराठीत घेऊन बसल्या असतात. असं मी दृश्य अनेक शाळांच्या बाहेर बघते. तर सन्मानाने आपलं मराठी भाषा आपली बोला आणि मराठी घरातल्या मुलांना आपली मातृभाषा ही लिहिता वाचता यायलाच हवी याचा आग्रह धरला पाहिजे. मला 3 नाती आहे, तर सगळ्यांना 6 वर्षाची आहे, मोठी 10 वर्षाची आहे, म्हणजे 9 वर्षाची आहे. तर आम्ही असंच ठरवतो, आता गणपतीतच आम्ही ठरवलं होतं की गणपतीच्या दिवसामध्ये कोणी इंग्रजीत नाही बोलायचं, मराठीतच बोलायचं, किंवा नवरात्रात पण आम्ही तेच केलं. आणि आता दिवाळीत पण ठरवलंय की 4 दिवस कोणी इंग्रजीत नाही बोलायचं. आणि मी त्यांना म्हणलं आजीला कळतच नाही ना इंग्रजी, त्यामुळे मराठीतच बोलायचं आपण. तर अशा पद्धतीने तो संवाद चालू ठेवायचा आम्ही प्रयत्न करतो. त्यानंतर बालरंजन मध्ये आम्ही याच्यासाठी काय करतो, तर दर काही महिन्यांनी आम्ही 2 नव्या प्रार्थना शिकवतो आणि गाणी शिकवतो, वेगवेगळी गाणी शिकवतो. तुम्हालाही मुलं ती घरी म्हणून दाखवत असतील. आमच्या काही गोष्टी सांगतो मराठीतल्या, तर जेणेकरून ते शब्द मुलांच्या पर्यंत पोहोचतील
ह्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. दर मे महिन्यामध्ये 15 दिवसाचं भाषेची गोडी शिबिर घेतो. तर आमच्या बाकीच्या शिबिरांना फी भरून लोक पाठवतात आणि मराठी भाषेच्या शिबिराला कोणीच यायचं नाही. त्यामुळे ते आमचं एक शिबिर आहे जे विनामूल्य असतं. आम्ही ते सोडलं नाही की म्हणजे शुल्क भरून कोणी येत नाही, आम्ही काही त्याच्या फार मानत नाही. आम्ही म्हणतो विनामूल्य घेतो, तुम्ही फक्त या आणि मुलांपर्यंत ते पोचवायचा प्रयत्न करतो. इथे 35 वर्ष नाट्यवर्ग चालतो. आमचा अनुभव काय आहे तर 10 वर्षापर्यंतची मुलं ही नुसतं ऐकून ऐकून त्यांचे संवाद पाठ होतात आणि नाटकात भाग घेऊ शकतात. पण ज्या मुलांना नाटकासारख्या उपक्रमात भाग घ्यायचा आहे त्यांना मराठी लिहिता वाचता येणं हे अत्यावश्यक आहे. 10 वर्षानंतर मोठे जेव्हा संवाद येतात त्यांना संहिता वाचताच येत नाही, पाठ करता येत नाही. आई वडिलांना एवढा वेळ नसतो की ती समोर बसून पाठ करून घ्या. त्यांचं त्यांना वाचता न आल्यामुळे चांगला अभिनय येणाऱ्या मुलांना केवळ मराठी न वाचता आल्यामुळे चांगले चांगले रोल घातले जातात. माझ्या मुलांच्या बाबतीत मला आठवत आहे की ते दोघं बालोद्यानला त्यांनी खूप कार्यक्रम केले. त्यामुळे बालोद्यानवर जाण्यावर त्यांना फार प्रतिष्ठाचं वाटायचं आणि त्याच्यासाठी ती मराठी घ्यायला वाचायला शिकली. तर त्यामुळे असंही काही काही प्रयोग आम्ही इथे करतो. तर आपल्या संधी जाऊ द्यायच्या नसतील तर मुलांना मराठी लिहिता वाचता यायला पाहिजे, कार्यक्रमात भाग घ्यायला. इथे मी जे बाहेर बोर्ड लिहिते म्हणजे मी आधी 36 वर्ष लिहित होते, यांना आता आमच्या वेगवेगळ्या ताई लिहितात, रुपाली ताई लिहिते, आशा ताई लिहिते. तर अनेक पालकांच्या अशा सूचना येतात की ते बोर्ड आता इंग्रजीत द्या, पण आम्ही ते मराठीतच लिहितो. ते अगदी थोडी वाक्य असतात, तर तेवढं तरी मराठी सगळ्यांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे आणि शेवटी आपल्या इथे कोशकार विश्वनाथ नरवणे यांचे त्यांची जन्मशताब्दी झाली, त्यानिमित्ताने पण आम्ही कार्यक्रम केला होता. तेच त्यांनी 16 भाषांमधला शब्दकोश तयार केला आणि गुगल बिगल काही नाही ना, एक 2-2 महिने त्यांना एक राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती. 2-2 महिने एकेका प्रांतात जाऊन बसायचे आणि त्या काळची म्हणजे 50 वर्षापूर्वीच्या त्यांच्या डब्या मला त्यांच्या घरी सापडल्या की त्याच्यात एक एक त्यांनी मोहरी भरलेली, पोहे भरलेले किंवा दाणे भरलेले अशा त्या डब्या घेऊन ते त्या प्रांतात जायचे, खायचे. ह्याला काय म्हणतात तो शब्द घ्यायचा, ह्याला काय म्हणतात तो शब्द घ्यायचा. असं करून त्यांनी 10 वर्ष ह्याच्यासाठी घालवली आणि 16 भाषांमधला शब्दकोश तयार केला आणि पंडित नेहरूच्या हस्ते संसदेमध्ये त्याचं प्रकाशन केलं. आज गुगलवर आपल्याला नुसतं शब्दकोशातला शब्द आणला तरी आपण गुगल करतो की चला आज 100% सुटलं का कोडं सोडवणं हा पण मुलांच्यासाठीचा एक छान उपक्रम आहे. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये इतकं समृद्ध बालसाहित्य आहे, त्यामुळे ते मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची धडपड चालू असते. मी इथे कवितेची बाग जी केली होती कमलानेहरू पार्कमध्ये, पुण्यातलं पहिलंच प्रोजेक्ट असं होतं की ते भाषेच्या संदर्भातलं होतं. कारण मी पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीवर 8 वर्ष काम केलं. साहित्यिक कट्टे चालवले, वेगवेगळ्या लोकांना आमंत्रित करून तिथे त्यांची भाषणं ठेवली. तर हे जेव्हा केलं तेव्हा मीच त्या सगळ्या मान्यवर कवयित्रींच्या 30 कविता निवडल्या. कारण माझा या साहित्याशी खूप संपर्क होता, मुलांपर्यंत जे पोचवायचं त्यासाठी अभ्यास होता, त्यामुळे ते निवडलं. आणि तुम्हाला माहिती आहे मराठी भाषा ही अल्पाक्षरी आहे. म्हणजे एक वाक्य मराठीत लिहिलं तर ते समजा 5 ते 6 शब्द लागत असतील तर ते इंग्रजीमध्ये लिहिताना 10-12 शब्द लागतात. तुम्ही कुठलीही शास्त्राची आणि इतर भाषांची, इतिहासाची, भूगोलाची त्याच इयत्तेचं मराठीचं आणि इंग्रजीचे पुस्तक घेतलं तर ते 20% अधिक जाड असतं. हे तुमच्या कधी लक्षात आलंय का? तर हे लक्षात घ्या. तर कमी शब्दात अल्प याच्यामध्ये जास्तीत जास्त आशय आपण पोचवू शकतो आपल्या भाषेत. हे अगदी नेहमी लक्षात ठेवा. बालभारतीची पुस्तकं ती बघितली की लगेच आपल्याला कळतं की ही पुस्तकं कमी पानातली आहेत आणि ही जास्त पानातली आहेत. आणि शेवटी फक्त आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगा आणि त्याच्यासाठी जितकं काही करता येईल तेवढं पालक म्हणून अवश्य करीत राहा आणि मुलांच्या कानावरती बोलू दे, घरात बोलूया. आणि मला अमेरिकेतली सुद्धा इतकी माणसं माहिती आहे की आवर्जून आई बाबा मराठीतच बोलतात, मुलांशी मराठीत बोलतात. आणि माझेही भाचे आणि भाऊजे दिली होती तर त्या मुलांना संगीतात खूप रुची होती, शास्त्रीय संगीतात. तर त्यामुळे ती दोन्ही मुलं मराठी लिहायला वाचायला शिकली तिथे असून देखील.
म्हणजे आजूबाजूचं वातावरण तर अजिबातच मराठी नव्हतं, पण असं आवर्जून प्रयत्न केले ते टिकून राहील आपली मराठी आणि आपल्या भाषेसाठी आपण अभिमान बाळगून प्रयत्न करीत राहूया एवढंच आजच्या निमित्ताने सांगते. आणि सीनाताई गरसोळे यांचंही स्वागत करते. मुक्ताताईंच्या आई इथे आलेल्या आहेत. एक मिनिट आपल्याकडे त्यांच्या घरातले प्रयोग काहीतरी आपण त्याच्यासाठी. आणि